तर माझी ॲक्शन शेन वॉर्नची कॉपी कॅट ॲक्शन होती. हर्षा भोगलेने आमचे ESPNमध्ये इंटरव्ह्यू घेतलेला. तेव्हा माझी आणि त्याची ॲक्शन अशी लेफ्ट आणि राईटला ठेवून माझी ॲक्शन खूप कॉपी होती. शेन वॉर्न पण आलेला, तो बॉलिंगला आलेला. त्या ओव्हरला त्याला काहीतरी मी 14 रन्स मारले. पहिला बॉल स्टेप आउटूनच 6 मारला. ओव्हर संपली, तो आला मध्ये. मला बोलला की व्हॉट वर यू थिंकिंग. बोला आय वॉज जस्ट थिंकिंग टू वॉच द बॉल अँड प्ले. इफ आय वुड थिंक दॅट शेन वॉर्न इज बॉलिंग अगेन्स्ट मी तर तसा पण प्रेशरमध्ये येऊन आउट होणार. तर तो बोलला की नेक्स्ट मॅच मी तुला आउट काढणार. म्हणजे तो मीडियाला सांगायचं की माझ्याकडे 6 नवीन बॉल आहेत, तसे कधी बॉलच नव्हते त्याच्याकडे. तो पूर्ण माइंड तो एवढ्या ॲनालिस्टला कामावर लावायचं की अरे ह्याचे 6 कुठले बॉल आहेत ते दाखवा म्हणून इंग्लंडवाले, आणि सगळे त्यालाच आउट व्हायचे. रोहितला मी पहिला पण ओळखायचो, म्हणजे आम्ही एकत्र खेळलो पण आहे, कॉलेजमध्ये पण एक वर्ष एकत्र होतो. तो रोहित बोला क्या हुआ. बोला अरे मेरे पास पैड कलर वाला है नहीं तो ढूंढ रहा. बोलते मेरा लेके जा. तर मी स्वतःला बोललो वेलकम टू रणजी ट्रॉफी म्हणून. आता लास्ट 5-10 इयर्सपासून IPLचे प्लेयर्स सगळ्या दुसऱ्या स्टेटमधून खेळतात आणि मुंबईचे प्लेयर्स थोडे कमी आहेत. तर या सगळ्या टुर्नामेंट्स जे कंटिन्यूस 2-3 वर्षाचं झाले तर आपले खूप सारे प्लेयर्स मुंबईचे IPLला दिसतील. लेग स्पिन असं आर्ट आहे ना की खूप डिफिकल्ट आहे. इट कॅन गो अप अँड डाऊन, आणि जर तुझे प्रॉपर कोचेस किंवा प्रॉपर कॅप्टन तुम्हाला नाही मिळाला की जो बॅक करत नाही, तर मग त्याच्यामध्ये खूप त्रास होऊ शकतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई, विदर्भ, महाराष्ट्र 3 T20 लीग चालू आहेत. एकाच वेळी महाराष्ट्रातले खूप खेळाडू आपल्यासमोर टॅलेंट दाखवायला येत आहेत. आज आपण मुंबई T20 लीगच्या मराठा रॉयल्स टीमच्या सगळ्यात यंगेस्ट प्लेयरची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. हा या मराठा रॉयल्स टीममधलाच नाही, अख्ख्या टीममधला यंगेस्ट प्लेयर आहे. पराग खानापूरकर. स्पोर्ट्स कट्टामध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच कॉम्प्लिमेंट देण्यासाठी. येस. कसं वाटतंय, आत्ता 6 वर्षांनी परत लीग चालू झाली आहे. आधी पण झाल्या होत्या तेव्हाही विनिंग टीम नाही, रनर्स अप होता 2019 फायनलला हरला होता. राईट. पण आता 6 वर्षांनी लीग चालू झाल्यावरती असं वाटलं होतं चान्स मिळेल. फर्स्ट ऑफ ऑल MCAला थँक्यू की टुर्नामेंट स्टार्ट केली परत एक 6 वर्षानंतर. आणि ही टुर्नामेंट आय थिंक खूप इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहे सगळ्यांसाठी, कारण का ज्या हिशोबाने आता लास्ट 5-10 इयर्सपासून IPLचे प्लेयर्स सगळ्या दुसऱ्या स्टेटमधून खेळतात आणि मुंबईचे प्लेयर्स थोडे कमी आहेत. तर या सगळ्या टुर्नामेंट्स जे कंटिन्यूस 2-3 वर्षाचं झाले तर आपले खूप सारे प्लेयर्स मुंबईचे IPLला दिसतील. आणि मला वाटतं ही टुर्नामेंट झालीच पाहिजे. आय थिंक फ्रॉम हिअर नेक्स्ट 3-4 इयर्स कंटिन्यूस झाली तर प्लेयरसाठी खूपच चांगलं आहे. पण जेव्हा ऑप्शन झालं यावेळी तेव्हा वाटत होती धाकधूक का खात्री होती की बीड तर मिळून जाईल, कारण नाव पण शेवटी आलं ना ऑप्शन मध्ये. हां, कारण का कसं माझं नाव डेव्हलपमेंट प्लेयर्समध्ये होतं, तर पहिलं फर्स्ट क्लास, इमर्जिंग ह्या सगळ्या टीम्सची नावं होती. एवढं तर होतं की ट्रायल्स दिलेले होते आणि जे आपले सपोर्ट स्टाफ आहेत किंवा जे कोचेस आहेत, ओनर्स आहेत, माहिती होतं की त्यांनी पण मला बघितलेलं होतं ट्रायल्समध्ये. तर कुठे ना कुठेतरी थोडंसं होतं की अनसोल्ड तरी नाही जाणार, घेणार कुठली तरी टीम. आणि माझं तर हेच होतं की या टीमला आलो तर खूपच चांगलं आहे, कारण का मला माहिती होतं की आमचा मेंटॉर अभिषेक नायर आहे आणि अभिषेक नायरबरोबर मी खेळलो पण आहे, आम्ही एकत्र खेळलो पण आहे. तर मला माहिती आहे की त्याचं विजन किंवा त्याचा विचार करण्याची पद्धत कशी आहे. तर देवाने जिथे पाहिजे तिकडेच टाकलं मला, असं बोलू शकतो. इंटरेस्टिंग. पण परत मला सांग की म्हणजे आपण मागच्या मॅचेसबद्दल तर बोलूया, पण 2009 साली मुंबईसाठी डेब्यू झाला आहे. आत्ता आपण 2025 मध्ये आहोत. 16 वर्षाचा काळ गेला आणि आत्तासुद्धा या टुर्नामेंटसाठी ट्रायल द्यायला जाणं त्रास नाही होत्या गोष्टीचा कधी का वाटतं की प्रोसेस आहे? आय थिंक क्रिकेटरने जर आपल्या आयुष्यात नेहमी असं ठेवलं ना की तू किती पण चांगलं कर, यू ऑलवेज हॅव टू प्रूव्ह. तुला प्रूव्ह करायचंच आहे. म्हणजे तू किती पण रन बनव, किती पण विकेट काढ, किती पण मॅच जिंकव. तर आय थिंक जर आपण त्या गोष्टीला जर साईडला ठेवलं ना की मी केलं होतं, त्या सगळ्या गोष्टीला जर साईडला ठेवलं आणि जस्ट फोकस केलं की मला प्रेझेंटमध्ये आता करायचं काय,
तर मला नाही वाटत असं काही एवढी मोठी गोष्ट आहे ती ट्रायल्स देणं वगैरे. पण प्रत्येक यावेळी ट्रायल्स प्रत्येक टीमच्या होत्या का सेंट्रलाइज केलं होतं? आय थिंक सगळ्या फ्रँचायझीजने ट्रायल्स ठेवलेले होते. पण कसं मराठा रॉयल्स आणि सोबो फाल्कन्स हे 2 नवीन टीम होती, तर मला वाटतं त्यांचे ट्रायल सर्वात जास्ती झालेले. मला वाटतं 3 दिवस तरी त्या लोकांनी ठेवलेले होते. बाकीचे मला वाटतं 1 दिवस किंवा 2 दिवस असं ठेवलेलं. पण मला वाटतं ट्रायल्स पण एक चांगली गोष्ट पण आहे, की तुम्हाला पण कळतं की तुम्हाला T20मध्ये कसं एक्सप्रेस करायचं बॅटिंग करताना किंवा तुमचं मग माइंडसेट काय असेल. तर मला वाटतं इट इज गुड. झालं ते चांगलं होतं. प्रश्नच नाही. पण आत्ताचं जे स्टेज आहे त्याच्यात आत्ता जसा मी कॉम्प्लिमेंट दिली सुरुवातीला, मी जस्ट सांगतो की पराग हा या लीगमधला सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे आणि सगळ्यात फिटही वाटतोय. तर आत्ताचे जे अंडर 19चे जे प्लेयर्स आहेत, अंडर 23चे प्लेयर्स आहेत मराठा रॉयल्समधले, त्यांच्याशी कसं जेल होतंय? कारण एक अख्खी जनरेशन गॅप वाटते नाही का? जसं मी बोललो की जेव्हापासून आम्ही या टीममध्ये आलो आहे, जेव्हापासून आमचं कॅम्प स्टार्ट झालं आहे, जे पण आमचे ओनर्स आहेत कपिल, अलिशा, मयांक आणि त्यांचा मुलगाही राज, तर आम्हाला त्यांनी असं कधी फील करवलं नाही की की ही यंग टीम आहे किंवा सिनियर्सची टीम आहे. आणि मला वाटतं नेहमी एक गोष्ट राहते T20मध्ये की तुझ्याकडे मिक्स पाहिजेत. तर आय थिंक आमच्या टीममध्ये हे जे आहे मिक्स बॅग ऑफ यंगस्टर्स अँड द एक्सपिरियन्स, जसं रोहन राजे पण आहे आपल्याकडे. तर मला वाटतं ही जी एक टीम आहे त्याच्यामुळे खूप इझी झालं आम्हाला जेलअप व्हायला. आणि जो कॅम्प वगैरे आम्ही केलेला 1 महिनाभर कॅम्प होता. ऑब्व्हियसली स्टार्टला सगळ्या गोष्टी असतात की तुम्ही एकमेकांना ओळखता, कारण का मॅक्सिमम प्लेयर्सबरोबर मी अगेन्स्ट खेळलो आहे. फार कमी प्लेयर्स आहेत ज्यांच्याबरोबर मी खेळलो आहे. जसं रोहन वगैरे आम्ही तर पहिलं पण खेळलेलो आहे. सिद्धेशबरोबर पण मी पहिले एकत्र खेळलेलो आहे. पण आता जसं अंडर 19चा नमन जावर आहे किंवा आवेश खान आहेत, हे सगळे कसे नॉर्मली आम्ही अगेन्स्ट खेळलो. पण असं काहीही वाटलं नाही म्हणजे एवढ्या 1 महिन्यामध्ये की यार, इवन त्यांचं पण कधी असं नव्हतं की अरे पराग भाई सीनियर है मैं उनसे कैसे बात करूँ, असं वगैरे त्यांचं पण नव्हतं. नाही मला असं कधी वाटलं की क्या यार इससे बात करूँगा 19 साल वाले से. तर ते एक ॲटमॉस्फिअर जे इम्पॉर्टंट आहे कल्चर, ते आय थिंक राईट फ्रॉम द फर्स्ट डे चालू होतं. तर मला वाटत नाही असं आमच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही. आता पण थोड्या वेळ अगोदरच साहिलला फोन केलेला की काय करतोय. म्हणजे आम्ही असे आहे की कोणाच्या पण रूममध्ये कधी पण जा, टाइमपास कर, ते गरजेचं आहे. म्हणजे तो ॲटमॉस्फिअर फार गरजेचं आहे. जेल झाली टीम. हो. मग नंतर कसं काही सिच्युएशन आली, कारण का मॅचमध्ये थोडं वरखाली होऊ शकतं, प्रेशर असतं. तर ते जर टीम एकत्र आहे तर जे इवन तुम्ही जेव्हा जिंकताय तर सगळे आहेतच, पण समजा तुम्ही हारताय किंवा कोणाचं फेलियर पण आहे तर टीम एकत्र आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे. पण बरं, आता हे या लीगचं झालं, पण तुझा प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे एज ग्रुपपासून मुंबई क्रिकेटमध्ये तू आलेला आहेस. तर मुंबई क्रिकेटमध्ये तुझी एंट्री झाल्याच्या, म्हणजे तू पहिल्यांदा आलास मुंबईमध्ये तेव्हा कसं वाटलं? माझे बाबा पण क्रिकेटरच होते. तर पण बरेच वर्ष ते गोव्याला खेळले. आणि जेव्हा ते फर्स्ट टाईम जेव्हा मला वाटतं 84मध्ये वगैरे बाबा मुंबईला आलेले. आणि तेव्हा त्यांना पण थोडंफार स्ट्रगल झालं. मला अजूनही आठवतं, त्यांनी तर मला कधी नाही सांगितलं, पण त्यांच्या मित्रांकडून मला कळलेलं की रेल्वे स्टेशनवर झोपायचे. ठीक आहे, म्हणजे तसे स्टेजेस होते. पण त्यांच्यामध्ये ते एक नेहमी एक जिद होती ती मला काहीतरी करायचं आयुष्यात, ते एक पार्ट होतं. तर त्याच्यानंतर मग त्यांना MSC बँकेत जॉब लागला. आणि सगळे क्रिकेटर्सना आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळाली की बँकमध्ये तुम्ही काम पण करताय आणि खेळताय पण. आणि त्यांची टीम खूप चांगली होती. आणि मग नंतर मला वाटतं 86ला जेव्हा माझा जन्म झाला, दॅट वॉज द इयर जेव्हा बाबांनी घर पण घेतलं. आणि थिंग्स वेंट व्हेरी वेल. त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी. थोडे रिलेशन आमचे वरखाली होते, कारण का ते त्यांचं एक विजन होतं की ह्याला खेळवायचं आहे क्रिकेटर. हां. आणि त्यांना माहिती होतं की बरेच डिस्ट्रॅक्शन्स लाईफमध्ये येतात, तर त्यांनी मला नेहमी ते टाळले. म्हणजे आत्ता पण मी जर सांगू ॲट एन एज, मी आता 39 आहे, तर आत्ता पण आम्हाला, म्हणजे मी आता बाबा तर नाही आहेत माझ्याबरोबर, पण आम्ही आत्ता पण जरी उशिरा झोपलो तरी आमचं 6च्या अगोदर आणि 7च्या अगोदर डोळे उघडतातच. म्हणजे ते लहानपणीपासून जे त्यांनी सवय लावली आहे. मला तर आठवतच नाही की मी 8, 9, 10 वाजेपर्यंत कधी झोपलो असेल, राईट फ्रॉम लहानपणीपासून. तर ते एक जे त्यांनी सवय लावली ना, हॅबिट्स, ते स्टार्टिंगला वाटायचे की यार काय यार बाकीचे झोपतायत, तर मी का नाही झोपत आहे, काय होणार आहे, काय फरक पडतो, असं वाटायचं. पण कमिंग इन टू द इयर्स त्याचा मला व्हॅल्यू कळते की किती गरजेचं होतं. पण तेच पहिले कोच होते?
हां, माझे बाबाच माझे पहिले कोच होते. म्हणजे मला तर अजूनही आठवतं, की ऑफिसवरून आले, की ते मला पहिला प्रश्न विचारायचे, "शॅडो प्रॅक्टिस केली का तू?" तर मी हां बोलायचो. मग नंतर बोलायचे, "ठीक आहे, मला सगळं परत करून दाखव." तर मला अजूनही माहिती आहे प्रत्येक कट असेल किंवा पुल असेल किंवा ड्राईव्ह, डिफेन्स असेल, 25-25 वेळा शॅडो ड्रिल करायची असायची. तर नाही म्हटलं तरी 100चे सगळे शॉट्स पकडले तर 100 वेळा तरी करायला लागायचं. पण ते पहिल्यापासूनच होतं. पण नॅचरली लेफ्टीच होता ना? हां, पहिल्यापासून लेफ्टीच. पण मी एक एक असं एक सांगतो, की मी 18 वर्षापर्यंत ॲज अ बॉलर हू कॅन बॅट होतो. बॅटिंग मी करायचो 7-8 नंबर. पण बेसिकली आय वॉज ऑफ अ लेग स्पिनर. तर माझी अंडर 14-15 पर्यंत माझी ॲक्शन शेन वॉर्नची कॉपी कॅट ॲक्शन होती. अच्छा. राईट फ्रॉम म्हणजे मी एल्फला जेव्हा होतो अंडर हां. 14ला, तेव्हा आमचं एक हर्षा बोगलेने आमचे ESPNमध्ये इंटरव्ह्यू घेतलेला. दॅट वॉज द फर्स्ट इंटरव्ह्यू आय एव्हर गेव्ह त्यावेळी. तेव्हा माझी आणि त्याची ॲक्शन अशी लेफ्ट आणि राईटला ठेवून माझी ॲक्शन खूप कॉपी होती. म्हणजे मला तो खूप आवडायचा. आत्ताही आवडतो, पण ऑफकोर्स तो आपल्याबरोबर नाही आहे आता. पण नंतर मग सम थिंग्स डिडंट वेल. म्हणजे लेग स्पिन असं आर्ट आहे ना, की खूप डिफिकल्ट आहे. इट कॅन गो अप अँड डाऊन. आणि जर तुझे प्रॉपर कोचेस किंवा प्रॉपर कॅप्टन तुम्हाला नाही मिळाला, की जो बॅक करत नाही, तर मग ते त्याच्यामध्ये खूप त्रास होऊ शकतो. मग नंतर मी अंडर 17 बॉम्बेमध्ये जेव्हा माझी बॉलिंग चांगली नाही झाली, त्याच्यानंतर मी फुल बॅटिंगवर फोकस केलं. तर तुम्ही जर असं बघितलं स्कूल टाईमपर्यंत माझी नाही एक 50 होती, नाही एक कधी 100 होती. तर जेव्हा मी 19 होतो, जेव्हा माझं फर्स्ट क्लब होतं शिवाजी पार्क यंगस्टर्स, विनायक माने, ओमकार खानविलकर, सुहास मयेकर, हे सगळे मोठे मोठे क्रिकेटर्स होते माझ्याबरोबर खेळत. तेव्हा 19चा होतो तेव्हा फर्स्ट 100 मी कर्नाटकवर मारली. तेव्हा मला वाटतं आमची पुरुषोत्तम शिल्ड होती अगेन्स्ट कर्नाटक ॲट कर्नाटक. तिकडून मग मी कॉन्फिडन्स म्हणजे मला बॅटिंग अशी होती ना माझ्याकडे, की बाबांनी एवढं स्किलवरती काम केलेलं होतं त्यावेळी, तर मला कॉन्फिडन्स खूप होता माझ्या शॉट्सवर. मी कधी असं डिफेन्स करण्यामध्ये कधीच त्यांनी मला सांगितलं नाही. तर ते जो शॉट्स आहे वो खेळायचंच आहे. मग तिकडून जर्नी चेंज झाली ॲज अ. मग नंतर मी तेव्हापासून आत्तापर्यंत मोर ऑफ अ बॅटर हू कॅन बोल लेग स्पिन. पण मी लेग स्पिन कधी सोडली नाही. थोडंसं डिफिकल्ट होतं, पण मी बऱ्याच वेळा मला लोकांनी सांगितलं मत डाल, छोड दे, काय को कर रहा है, पण मी कधी ते सोडलं नाही. ऑलवेज मी ट्राय केलं, की मी काय करू शकतो, काय चेंज करू शकतो, ह्याच्यामध्ये अजून किती मेहनत करू शकतो. तर ते सगळं करत मी आज या स्टेजवरती पोचलोय. म्हणजे रणजी ट्रॉफीला पण, वन डेजला पण बॅटर हू कॅन बॉल म्हणूनच खेळलेलो. येस. पण मुंबईचा डेब्यू, मेन मुंबईचा, तो पहिला डेब्यू वन डेला झाला. वन डेला, येस. विजय हजारेला प्री क्वार्टरला. हां, नॉकआउट गेम होतं पंजाबच्या विरुद्ध. तर त्या गेमला आधीच्या मॅचेसमध्ये तू खेळला नव्हतास. हां. तर त्या इम्पॉर्टंट मॅचला खेळणार हे कॅप्टननी कधी सांगितलं, कॅप्टन आणि कोचनी? आणि कारण तेव्हाची टीम पॅक होती. म्हणजे रहाणे होता, रोहित शर्मा, वसीम जाफर होता, इक्बाल अब्दुल्ला, सगळे होते. सुशांत मराठे सगळे होते. सगळे टीम पॅक होती. तर तेव्हा चान्स मिळेल असं वाटलं होतं? मी तेव्हा पण तसाच होतो, आता पण असाच आहे, की मी एवढा विचार नाही करत. आय हॅव ऑलवेज ट्राय टू कीप माय सेल्फ इन प्रेझेंट. तर त्यावेळी एवढंच होतं, की आमची कस्टमची टाईमशीट चालू होती. तेव्हा कस्टम्स बी डिव्हिजनला होतं त्यावेळी. तर आमचे जे पण सिनियर्स होते, जूड होता किंवा अतुल रानडे होते, सुनील मोरे जे मध्ये सिलेक्टर पण, त्यांनी मला एवढंच सांगितलेलं, की ये जो टुर्नामेंट आहे ना, टाइम शील्ड बहुत इम्पॉर्टंट टुर्नामेंट. टाइम शील्ड आणि पोलीस शील्ड जर तुम्ही तिकडे रन बनवता ना, तर कुठलाही प्लेअर टीममध्ये येऊ शकतो. तर माझ्या डोक्यात फक्त तेवढंच होतं, की आपल्याला आपलं काम करायचं. नाही मी हे कधी विचार केला, की मी खेळीन की नाही, रिप्लेस कोणाला करीन काय. तर मग त्या वर्षी टाइम शील्डचे पहिले 3ही मॅचमध्ये 300 केले मी. मग त्याच्यानंतर आमची सेंट्रल रेव्हेन्यू शील्ड झाली, कर्नाटकवर होती, तिकडे पण एक 100 केली. म्हणजे 400 झाली. पण चालू होतं. मला ते माहिती होतं, की यार चांगला करतोय तू, येशील कधीतरी. पण मला माहिती होतं जी टीम आपली होती चान्सच नव्हता त्यावेळी. आणि सूर्याने पण त्याच वर्षी डेब्यू केलेला. तर मी लोणावळ्याला ॲक्च्युली मॅटवर टुर्नामेंट खेळत होतो. ते वेस्टर्न रेल्वेचं ग्राउंड आहे ना तिकडे. तेव्हा मला कॉल आला MCA मधून, की तू सिलेक्ट झालायस, टीममध्ये आलाय आणि अभिषेक नायर इंजर्ड झालेला. तर त्याच्या जागी मी रिप्लेसमेंट म्हणून आलेलो. तर प्रवीण आंबरे सर कोच होते. तर ते ऑब्व्हियसली एक डिफरंट फिलिंग होतं. आणि मला त्या ग्राउंडचं एक हिस्ट्री होतं, की
तेव्हा सचिन तेंडुलकर पण जेव्हा इंडियाला सिलेक्ट झालेला तेव्हा तो पण इकडेच मॅच खेळत होता. सेम म्हणजे त्याला कॉल ते ग्राउंड एनी हाव थोडंफार लकी आहे असं बोललं जातं. तर माझ्यासाठी तर खूपच माहितीच नव्हतं म्हणजे काय फील करू कसं करू. मेन तर बाबांसाठी होतं म्हणजे त्यांना या टिअर्स इन हिज आईज की एवढे वर्ष मी माझ्या मुलाला प्रयत्न केलं आणि ॲटलिस्ट तो 1 डेजमध्ये आला. आणि मग तिकडून नाही पण त्या मॅच मध्ये 21-3 रोहित 1 बॉल 0 आउट झाला तेव्हा तू गेलास. नॉकआउट मॅच होती, हरलो तर बंद होतं बाहेर आणि दुसऱ्या बाजूनी सारख्या विकेट जात होत्या आणि 21-3 वरनं मुंबईचा 227 झाला. त्याच्यातल्या तुझ्या 123 होत्या. 118 बॉल 123 म्हणजे प्रॅक्टिकली 60% पेक्षा जास्ती रन्स केलेल्या होत्या. तर ती इनिंग आणि डेब्यूला तर ती इनिंग कशी बिल्ड झाली आणि बाकीच्यांनी प्लेयर्सनी त्यावेळी काय कॉम्प्लिमेंट दिला? त्यावेळी रोहितच्या काही आठवणी असतील, रहाणेच्या असतील, आगरकर होता. तर पहिली तर गोष्ट ही होती जेव्हा मी मॅचला गेलो माझ्याकडे कलर पॅडच नव्हते. ठीक आहे. तर मी कोणाचे तरी बघत होतो पॅड आणि रोहितला मी पहिला पण ओळखायचो म्हणजे आम्ही एकत्र खेळलो पण आहे, कॉलेजमध्ये पण 1 वर्ष एकत्र होतो. तो रोहित बोला क्या हुआ? बोला अरे मेरे पास पैड कलर वाला है नहीं तो ढूंढ रहा. बोलते मेरा लेके जा. तेव्हा रोहितला रायनोचा कॉन्ट्रॅक्ट होता तर मी रायटीचे पॅड घालून बॅटिंगला गेलेलो. दॅट वॉज द फर्स्ट थिंग. आणि नंतर मग वसीम जाफर जे होते मी जेव्हा बॅटिंगला गेलो तर बोलला की कुछ मत सोच, खाली बॉल देख, खेल, थोड़ा टाइम ले, फिर उसके बाद तेरे शॉट्स अपने आप तू खेलेगा. बोला ठीक आहे. तर फर्स्ट बॉलच मला तर बॉलरचं नाव नाही लक्षात आहे. त्यांनी मला पहिलाच बॉल बाउन्सर टाकला. तरुवर वगैरे सगळे. तो जोरात टाकला त्यांनी. तर आय वॉज लाईक मी स्वतःला बोललो वेलकम टू रणजी ट्रॉफी म्हणून असं मी मनात स्वतःला बोललो. मग वसीमभाई आणि त्यांनी मला सांगितलं तू खेळ आपला बॅटिंग कर आरामसे. आणि मग हळूहळू बोलतो ना नर्वसनेस ऑब्व्हियसली प्रत्येक क्रिकेटर बरोबर असतं तर ते पाहिजे तशा गोष्टी होत गेल्या. मला वाटतं 60 for 4 नंतर झाले वसीमभाई आणि माझी 30-40 रनची पार्टनरशिप झाली आणि मग त्याच्यानंतर मी बॅटिंग करत गेलो. एवढंच चांगली गोष्ट होती की जो पण बॅट्समन नेक्स्ट येत होता, तरे असेल किंवा इक्बाल असेल, त्या लोकांनी मला एवढंच सांगितलं की तू तेरा बॅटिंग कर. त्यांनी कधी असं मला नाही सांगितलं की आता सिंगल घे किंवा आरामात खेळ. कारण समोरून सगळे नुसते ब्लॉक करत होते. तर त्यांनी सगळे जे पण माझे बॅटर्स होते जे माझ्याबरोबर त्यावेळी सगळ्यांनी मला म्हणतात तू बिंदास खेळ. मग त्याच्यात मी माझे शॉट्स खेळत गेलो. मध्ये अजित बरोबर पण माझी 20-25 रनची पार्टनरशिप पण झाली. त्यांनी पण माझ्याला बिंदास घाल, तुला जर वाटतं घालायचं तर घाल बिंदास. मग ते एक चांगलं होतं म्हणजे मला ते दिसत होतं की पॉझिटिव्ह वाईब्स आहे आणि बॅक करतायत विच वॉज व्हेरी गुड. आणि आय एंडेड अप गेटिंग 123 विच वॉज आता पण मला लक्षात आहे त्या गोष्टी भरपूर. ज्यांनी मुंबई क्रिकेट फॉलो केलं त्यांच्यात ते इनिंग लक्षात आणि ते नेक्स्ट दिवशी मला वाटतं पेपरमध्ये हेडलाईन दिलं माय नेम इज खानापूरकर म्हणून. मला लक्षात येते अजून. पण विच वॉज गुड. आणि मेन माझ्यासाठी आय हॅव ऑलवेज बीन दॅट काइंड ऑफ अ पर्सन की जर मी रन करतोय तर टीम जिंकली पाहिजे. मला म्हणून मग शेवटची विकेट पण तूच काढली. नाही शेवटची नाही, सेकंड लास्ट विकेट मला मिळाली. 3 रननी जिंकली. तर सिच्युएशन अशी होती की मी 5 ओव्हर टाकलेले होते, मला विकेट मिळाली नव्हती आणि सिच्युएशन अशी आली बोला आता जिंकतो की नाही आम्ही. आणि मग 12 बॉलमध्ये 12 रन पाहिजे होते, 2 विकेट राहिलेले. राहुल शर्मा खेळत होता. तर वसीम जाफरने मला बोलवलं आणि बोलले इले डाल बॉल. बोललो मैं डालू? हा डाल. मग पहिले दोन्ही बॉल मी वाईट टाकले प्रेशरमध्ये. मी पण अजित आगरकर पळत आला, बोलते अरे टेन्शन घेऊ नको, बिंदास टाक, हरलो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुझा बेस्ट बॉल टाक. तर मग नंतर 2 बॉल डॉट टाकले मी आणि मग माझा बेस्ट बॉल त्यावेळी गुगली चांगला चालू होता तर मी गुगली टाकला, राहुल शर्मा बोल्ड झाला. मग त्या ओव्हरला 2च रन आले. मग नंतर मग त्यांनी एक 4 मारला आणि मग लास्टला अभिषेक राऊतने लॉंग ऑफ वरून स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट मारला आणि आपण मॅच जिंकलो. लास्ट विकेट रनआउट होत. उस्मान मालवी टाकत होता पण त्यांनी जो रनआउट तर नेक्स्ट लेवल काढलेला तो. पण दॅट वॉज द गेम. म्हणजे मी अहमदाबाद मोटेरा फर्स्ट गेम नॉकआउट गेम, मेन ते लीग पण नाही नॉकआउट होती गेम, तर विच वॉज खूप मोठी मेमरी आहे माझ्यासाठी. पण बाकीच्यांनी बाहेर आल्यावर कशा कॉम्प्लिमेंट दिला? प्रवीण आमरेसर असू दे, कारण ती मॅच खूप म्हणजे लक्षात राहिली सगळ्यांच्या. म्हणजे आमचं ऑब्व्हियसली एक टीम मीटिंग पण असते ना, त्यावेळी सगळ्यांनी भरपूर ॲप्रिशिएट केलं
अजिंक्य पण होता, रोहित पण होता, वसीम जाफरने पण खूप अप्रिशिएट केलं. फक्त सगळ्यांनी एवढंच सांगितलं की खतम हो गया मॅच अभी, जीत गया अपन ने, अच्छा किया, मेक श्योर यू डोंट कॅरी दॅट 100 विथ यू, नेक्स्ट गेम यू आर ऑन 0 अगेन. तर ते एक होतं पण विच वॉज व्हेरी गुड. पण पुढच्याच मॅचला डिसअपॉइंटमेंट होती पुढच्या मॅचला तर आम्ही खूप मार खाल्लेला. 174. बद्रीनाथने आम्हाला चोपलेला आणि आम्ही हारलेलो. पण कसं आहे की माझ्यासाठी एक न्यू जर्नी स्टार्ट झालेली. देअर वॉज अ लॉट ऑफ लर्निंग्स की पुढे काय करू शकतो, काय काय झालं पाहिजे. तर ते एक चांगलं होतं, लेसन पण होतं. पण तसंच आहे ना की एव्हरी मॅच यू लर्न समथिंग. तू जिंकतोय किंवा हारतोय, पण चांगलं होतं. पण त्याच्यानंतर असं वाटलं होतं की IPLचा कॉन्ट्रॅक्ट होईल असं वाटायला लागलं होतं का राजस्थान रॉयल्समध्ये डेव्हलपमेंट स्क्वॉडला आधी झालं होतं? नाही, राजस्थान रॉयल्सने मला त्याच्यानंतरच बोलवलेलं होतं, 10 नंतर बोलवलेलं. कारण का कसं मॉन्टी देसाई सर होते आणि जुबेन बरूचा पण होता. तर मग ते लोक मला चांगलं फॉलो करत होते, त्यांच्याशी कधी कधी बोलणं व्हायचं, बोलवायचे. तर तेव्हा डेव्हलपमेंट स्क्वॉडमध्ये चांगलं झालेलं माझं. म्हणजे आमचे जेवढे पण ट्रायल्स होते वगैरे, जे सिम्युलेशन्स वगैरे खेळवायचे, चांगलं होतं. आणि त्यांनी मला कॉन्फिडन्स पण दिलेला की, कारण का त्यावेळी कसं हे नव्हतं, ऑप्शन सिस्टम नव्हतं, ड्राफ्टिंग व्हायचं डायरेक्ट डील व्हायचं. हां त्यावेळी ट्रायपॅट्रिएट. हां बरोबर, त्यावेळी तसं. तर मी चांगलं कर. आणि माझ्याबरोबर मयांक अगरवाल होता तेव्हा, अंडर-19 वर्ल्ड कप खेळून जस्ट आलेले. ते लोक हारलेले त्या वर्षी, तर तो पण होता चांगला. म्हणजे आम्ही दोघं पार्टनर्स होतो, बरेच वेळा 2-3दा बॅटिंग आम्ही एकत्र केलेली. तर चांगले दिलेले ट्रायल्स मी पण. आणि इव्हन शेन वॉर्न पण आलेला तो. त्याला तर जेव्हा तो आला मी बोललो माझा हिरो होता. मी त्याला लास्ट म्हणजे मी 14 इयर्सचा होतो तेव्हा एकदा भेटलेलो वानखडेवर, जेव्हा ते लोक ऑस्ट्रेलिया इंडियामध्ये आलेली ना सिरीज खेळायला. हां, तेव्हा फर्स्ट मॅच ते लोक जिंकलेले. 98ची सिरीज ना, लॉंग बॅक. हां, लॉंग बॅक. तेव्हा मी फर्स्ट टाइम त्याला भेटलेलो होतो तिकडून. मग हे सेकंड ओकेजन होतं आणि माझ्याकडे ते फोटोज पण मी ठेवलेले, त्याला नंतर मी दाखवले ते. तर तो बॉलिंगला आलेला, सिम्युलेशन स्टार्ट होती आणि त्याने बॉल घेतला आणि बोला मी डालतो. मी बोला बापरे, म्हणलं ते ह्याला परत खेळायचं कसं. मग त्या ओव्हरला त्याला काहीतरी मी 14 रन्स मारले. पहिला बॉल स्टेप आउटूनच 6 मारला. मग ती ओव्हर संपली. तो आला मध्ये, मला बोलला की व्हॉट वर यू थिंकिंग. बोला आय वॉज जस्ट थिंकिंग टू वॉच द बॉल अँड प्ले. इफ आय वुड थिंक दॅट शेन वॉर्न इज बॉलिंग अगेन्स्ट मी तर तसा पण प्रेशरमध्ये येऊन आउट होणार. मग तो बोलला की व्हेरी गुड, हे आवडलं मला अप्रोच, माइंडसेट पण चांगलं होतं, पण नेक्स्ट मॅच मी तुला आउट काढणार. म्हणजे परत त्यांनी डोक्यामध्ये ते टाकून गेला, त्याचं ते कामच तो तसंच करायचं आउट बॅट्समन. नेक्स्ट मॅच आमची जेव्हा नेक्स्ट डे झाली तेव्हा त्यांनी मला आउट काढला आणि हसला, मी तुला बोललो ना आउट काढणार म्हणून. तर ते त्याचं तो ब्लफ, ते लव्स ब्लफिंग. म्हणजे त्यांनी तर मला वाटतं इंग्लंड अगेन्स्ट एवढ्यांदा विकेट काढलेत. म्हणजे तो मीडियाला सांगायचं की माझ्याकडे 6 नवीन बॉल आहेत, तसे कधी बॉलच नव्हते त्याच्याकडे. तो पूर्ण माइंड, तो एवढ्या ॲनालिस्टला कामावर लावायचं की अरे ह्याचे 6 कुठले बॉल आहेत ते दाखवा म्हणून इंग्लंडवाले, आणि सगळे त्यालाच आउट व्हायचे. ही वॉज अ गुड. म्हणजे तो पोकर खेळण्यामध्ये नंबर 1 होता, तर त्याला माहिती आहे ब्लफ कसं करायचं. ही वॉज गुड ॲट दॅट. पण त्याच्यासमोर बॉलिंग नाही का केली? नाही, त्याच्यासमोर नाही. कारण का कसं, तो फक्त बॉलिंगच करायचा. तो एवढं बाकी काय एवढं त्याचं हे ऍक्शन दाखवायला, बाकी काय नाही. त्याला मी जुनी ॲक्शन दाखवलेली होती जेव्हा होती त्यावेळीची. तो बोलला की तू वेगळा झालायस आता म्हणून. बोला मोर ऑफ अ बॅटर हू कॅन बॉल झालं. बोललो हो, थोडे चेंजेस झाले. पण तो खूप इम्प्रेस्ड होता त्यावेळी. चांगलं झालेलं आमचं, पण पुढे झालं नाही. थोडंसं डिसअपॉइंटमेंट होतं त्या गोष्टीसाठी. ऑब्व्हियसली IPL एक एवढी मोठी स्टेज आहे की तुमचं लाईफ चेंज करेल. पण अगेन अप्स अँड डाऊन्स तर ते लाईफचं एक पार्ट आहे. पण ठीक आहे, आय वॉज ओके विथ इट. पण ती डिसअपॉइंटमेंट म्हणजे कारण दोन्ही डिसअपॉइंटमेंट झाल्या की मुंबईला नंतर मोठा रन मिळाला नाही मुंबईसाठी सुद्धा, आणि रणजीला पण नाही मिळाला, आणि IPL पण नाही झालं. तर ही म्हणजे एका क्रिकेटरसाठी हे फ्रस्ट्रेशन ओव्हरकम किंवा याच्यातनं बाहेर येणं हे किती अवघड होतं का? आणि कस्टम्सला जॉब होता त्याच्यामुळे कम्फर्ट होता का डोक्यामध्ये? फर्स्ट ऑफ ऑल तो मी ग्रेटफुल आहे की जॉब आहे माझ्याकडे कस्टम्सचा. कारण का, आणि 18 वर्षही झाले मला. आणि ऑब्व्हियसली एक असतं तुमच्या डोक्यामध्ये की जॉब आहे, युअर अ सिक्युअर्ड थिंग अँड ऑल. पण कसं आहे ना, माझं नेहमीपासून तेच राहिलं की भलेही माझ्याकडे जॉब आहे, मी तसा सॅटिस्फाईडवाला पर्सन कधीच नव्हतो. कारण का माझं लव आणि पॅशन क्रिकेट आहे.
राईट फ्रॉम द 3 वर्षापासून. तर मला अजूनही असं वाटायचं की नाही यार, दिस इज ओके, हे मला आहे माझ्याकडे विच इज स्टॅग्नंट, ठीक आहे, पण दुसरं काहीतरी करायचं आहे मला. तर आत्ताही मला तशीच फील होते. म्हणजे आज मी ऑफिसर आहे, 18 वर्ष झाली, सॅलरी आहे, सगळं चांगलं आहे, ग्रेटफुल पण आहे मी मुंबई कस्टमसाठी आणि स्पेशली कोविडच्या टायमापासूनच. पण तरी ती आतमधून ती फिलिंग आहे की काहीतरी करायचं आहे. म्हणजे ते मला वाटतं मी बॉम्बे खेळण्याच्या अगोदरपासून ते ॲट अन एज ऑफ 39 पण सेमच आहे माझ्यासाठी ते. तर ते कधी चेंजच नाही झालं. ऑब्व्हियसली मी एव्हरी टाईम हेच विचार केला की जेव्हा मी सिलेक्ट नाही झालो, देवर सम गुड थिंग्स की मी केलेलं चांगलं पण नाही झालं. तर मला नेहमी ते एकच गोष्ट ऐकायला मिळाली की यार तू 30च्या वर झालं आहे, 30च्या वर झालं आहे. तर मला असं वाटायचं की यार मग 30च्या वर झालं म्हणजे मग माणसाने काय करावं? क्रिकेट सोडून टाकावं का? म्हणजे तर मला नेहमी असंच वाटायचं ते की असं का हे. आणि एव्हरी नाव अँड देन जेव्हा पण माझ्या म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जर असं आलं, तर दरवेळी अशी एक इन्सिडेंट आली जिथे मला ते दरवेळी थांबवायचं की नाही, दिस इज नॉट द एंड. कारण का जर जोपर्यंत मला नाही वाटत की मला गिवअप करायचं आहे, तोपर्यंत मी खेळतच राहणार आहे. ते 39 असेल किंवा नेक्स्ट इयर प्रॉब्ली परत तुम्हाला दिसेल मी खेळताना, यू नेवर नो. तर मला ते काही नाही, कारण का एंड ऑफ द डे जर माझ्यामुळे जर माझी टीम जिंकते तर काय, मला वाटत नाही कुठले पण काही लोक बोलतील की अरे तू खेळू नकोस म्हणून. पण ठीक आहे, ते तर होणारच आहे. पण जेव्हा प्रवीण तांबेला चान्स मिळाला तेव्हा बरं वाटलं असेल ना त्याच्यामुळे. मी तुम्हाला सांगू, प्रवीण तांबेचं आणि माझं खूप चांगलं आहे. तर मला वाटतं या सीझनच्या अगोदरच मी त्याच्याशी बोललेलो की प्रवीण तुला काय वाटतंय. म्हणजे माझं तेवढं आहे त्याच्याबरोबर की यार मी आता 39 होणार आहे. म्हणजे दिस वॉज बिफोर द माझा 39 होण्याच्या जस्ट अगोदरची गोष्ट. तर मला पराग बघ, खरं सांगू ना, तू जे विचार करतोय सेम माझ्याबरोबर झालेलं आहे. लोकांनी नेहमी मला पण हेच सांगितलं, पण तुला काय वाटतंय. मी बोललो मला तर वाटतंय मी करू शकतो. बोलते मग बिंदास कर. तुला सिलेक्टर काय बोलतायत किंवा तुला बाकीचे कोण काय बोलताय त्याच्याशी मॅटर नाही करत. तुला वाटतंय ना की तू अजूनही करू शकतो, खेळू शकतो, तर तू बिंदास खेळ, ठीक आहे. कारण का मेन असं नको की आज तू सोडलंस आणि मग तुला आतमधून मग ते फील होईल की अरे नाही, मी थोडंसं अजून ट्राय केलं पाहिजे. तर प्रवीणने मला एक बोलून एक पेप टॉक केलेला आम्ही अराउंड 15-20 मिनिट्स. तर मला ते खूप चांगलं वाटलेलं की इट्स कमिंग फ्रॉम हिम. कारण का आपल्याला माहिती आहे की त्यांनी पण केवढं स्ट्रगल केलं आणि त्याची लाईफ सडनली IPLपासून जी आत्तापर्यंत चेंज झाली आहे ते ऑब्व्हियसली खूप चांगलं आहे. आणि मी इन्स्पिरेशन नाही बोलीन, पण एक बोलीन की ह्यांनी हे दाखवलं आहे, प्रवीणने एक एक्झाम्पल सेट केलं आहे की यार एज मॅटर नाही करत. जर तुम्ही खूप करेजियस आहे, तुम्हाला वाटतं मी करू शकतो, तर तुम्ही करू शकता. इंटरेस्टिंग. पण या ड्युरिंग दी जर्नी IPLच्या वेगवेगळ्या ट्रायल्सना जायला मिळालं का? केलेलं मी. इवन मी मुंबई इंडियन्सचे पण ट्रायल्स दिलेले, त्यात पण चांगलं केलेलं होतं. कोची टस्कर्सची टीम 1 वर्ष होती, त्यांच्याबरोबर तर खूपच चांगलं झालेलं माझं. पण ते कसं फ्रँचायझी क्रिकेट थोडंसं डिफरंट असतं. यू हॅव टू हॅव सम पीपल बिहाइंड यू थोडंसं. तर तेवढं फार नाही झालं त्याच्यामुळे. पण दरवेळी मी ते जसं बोललो की एव्हरी टाईम आय ट्राय टू मोटिवेट माय सेल्फ. मी असं कोणाला समोर ठेवलं नाही आहे की हा व्यक्ती किंवा ही गोष्ट असेल तरच मी मोटिवेट होईन. माझीच गोष्टी आहेत, तेच मला मोटिवेट करायचे. थोडंसं होतं वरखाली, पण ठीक आहे, ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं. पण कधी दुसऱ्या स्टेटमधनं रणजी खेळायला जायची इच्छा नाही झाली? गोव्यामध्ये मी ट्राय केलेलं होतं. हां. पण आणि मी क्लबचे मॅचेसही खेळलेलो आणि चांगलंही पण केलं. तेव्हा स्वप्नील असनोडकर, जकाती, रॉबिन डिसूजा सगळ्यात त्यांच्याबरोबर पण खेळलेलं होतं. पण त्यावेळी ते काही गोष्टी जमवायच्या होत्या, ते जमले नाहीत त्यावेळी. ते मी ट्राय केलेलं कधी जेव्हा मी 23-24 इयर्सचा होतो तेव्हाच ट्राय केलेलं होतं. पण जेव्हा लक्षात आलं की मुंबईत आता मोठा रन मिळणार नाही. तर हे बाबांचीच आयडिया होती. ट्राय केलेलं आम्ही, पण ते झालं नाही. आणि मग नंतर जसं 27-28 झालं तेव्हा जिथे जिथे कुठल्या पण स्टेजसाठी आम्ही विचार केलेला किंवा ट्राय करू, त्यांनी प्रत्येकाने एकच उत्तर दिलं, अरे 30 साल का हो गया है, अभी नहीं हो सकता. तर मी बोला ठीक आहे भाई, तुम लोग जसं तुम्हाला वाटतं तुम्ही करा, मला जसं वाटतं मी तसं करतो. शेवटचा प्रश्न, आता अभिषेक नायर बरोबर इकडे काम करतोय, त्याच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि तुम्ही किती वर्ष ओळखता एकमेक? अभिषेक बरोबर माझं रिलेशन इज मोर ऑर फ्रॉम द ग्राउंड ओनली आणि ग्राउंडवरच होतं. पण
मला लक्षात आहे की आम्ही जेव्हा 2014-15मध्ये खेळत होतो एकत्र, तर मला त्याची एक गोष्ट नेहमी आवडायची की ही वॉज खूप पॅशनेट आहे तो. म्हणजे त्याच्या क्रिकेट थ्रू बिलीफ लेवल तो खूप चांगला. म्हणजे मी त्याला तर बघितलं यार, म्हणजे सौराष्ट्र आणि गुजरात अगेन्स्ट तर स्पिनर्सला तर तो उभाच नाही करायचा. म्हणजे स्पिनर लेफ्ट आर्म स्पिनर आलाय की स्टेप आउटून छक्का छक्का. तर तो एक त्याचं म्हणजे माझ्याकडे होतं की यार हा खूप करेजियस क्रिकेटर आहे. आणि जेव्हा मला कळलं की परत यावर्षी तोच मेंटॉर आहे, तर आणि ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे त्यांनी इंडियाला पण कोचिंग केलं आहे, KKRमध्ये पण तो आहे फ्रॉम मेनी इयर्स नाव. तर एक होतं की मला माहिती आहे की हा माणूस आहे ना जज नाही करणार, एवढं मला होतं. एज असेल किंवा काही असेल, ही विल प्रॉबब्ली अंडरस्टँड की वॉट अ क्रिकेटर नीड्स, कारण का तो तेवढे वर्ष क्रिकेट खेळलेलाही आहे. मुंबईसाठी पण भरपूर वर्ष दिलं आहे त्यांनी, त्याचं पॅशन, त्याचं लव्ह. तर ते मला खूप गोष्ट आवडली की परत मी आलो आहे, पण दिस टाईम इट्स अ डिफरंट थिंग की मी एकत्र नाही खेळत आहे. ही इज माय मेंटॉर, ही इज माय कोच, जे खूप चांगलं आहे. आणि आमचं कॅम्प स्टार्ट झाल्यापासून भलेही तो KKRला होता, पण मेसेजेस येणं आणि जेव्हा पण त्याला फ्री टाईम भेटला तो आला, बोलला, जे खूप चांगलं होतं. म्हणजे असं त्यांनी ते ॲटमॉस्फिअर ठेवलं नाही की लोकं घाबरतील त्याच्याशी बोलायला वगैरे, असं कधीही नाही ठेवलं त्यांनी. आत्ताही त्यांनी आमच्या लास्ट 2 डेजमध्ये असं त्याच्या बाजूच्या रूममध्येच कॅरीओके वगैरे चालू होतं फुल. म्हणजे असं माहोल क्रिएट केलेला होता की भाई मी मेंटॉर आहे म्हणून तुम्ही माझ्याबरोबर तसे राहून. ही वॉज जस्ट चिलिंग द ॲटमॉस्फिअर. खूप चांगलं होतं. आणि तसंच हे आमचं मला वाटतं मराठा रॉयल्स पण आहे. ओनर्स असेल किंवा मॅनेजमेंट सपोर्ट स्टाफ आहे. असं मला वाटतं राईट फ्रॉम फर्स्ट डे असं कधी आम्हाला वाटलं नाही की आम्ही एक अशा ठिकाणी आलो आहे जिथे यार खूप फिअर असं काही नाही आहे. खूप ॲटमॉस्फिअर खूपच चांगलं आहे. ग्रेट. परत एवढी वर्ष ट्राय करतोय, आता या लीगमध्ये एक 3-4 इनिंग चांगल्या येऊन पुढच्या वर्षी IPLला शॉट मिळाला शेवटचा प्रवीण तांबे सारखा, तर आम्हाला नक्की आवडेल. त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा. मी मुंबई क्रिकेट खूप वर्ष फॉलो करतो, त्याच्यामुळे मला हे नाव माहिती आहे. त्याच्यामुळे मला बरेच वर्ष आम्ही म्हणत पण होतो की परागला आपण स्टुडिओमध्ये पण बोलवूया, पण आज या निमित्ताने आपलं बोलणं झालं, त्याच्यासाठी मनापासून थँक्यू व्हेरी मच. या कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये आपण इकडेच थांबतोय. तुम्ही एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत फिरवा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.